जय महाराष्ट्र मित्रांनो, आज आपण आलो आहे स्वराज्याच्या राजधानीत म्हणजेच दुर्ग रायगडावर। तर हा आहे रायगडच्या रोपवेचा वेटिंग एरिया। तिकीट्स अवेलेबल नव्हते, लास्ट मोमेंटला आम्हाला तिकीट्स अवेलेबल झाले। तर तिकीट्सचे प्राइस आहेत 210 रुपये वन साइड आणि 350 रुपये बोथ वे। मयूर मयूर तो गाईज आता आम्ही रायगडच्या पायथ्याशी आहे। ॲक्च्युली चालत जायचाच प्लॅन होता, पण थोडा महाबळेश्वरवरून येता येता लेट झाला म्हणून आम्ही रोपवेने चाललो आहे। आणि एका दोघांच्या तब्येती पण खराब आहे म्हणून आम्ही रोपवेने जायचं ठरवलं। तिकीट्स भेटत नव्हते, खूप लाईन होती, पण कसं करून तिकीट्स भेटलेत। आणि आता थांबलो आहे इथे खालतीच, आमची ट्रॉली यायची वाट बघतोय। जशी ट्रॉली येणार तसं बघू। आता व्ह्यू तर एक नंबर वाटतोय वरचा, मी दाखवतो तुम्हाला नंबर। खूप गडकिल्ल्यांवर गेलो, पण रायगडला जाण्याचा उत्साह काहीतरी दुसराच होता। तुम्हाला ते मी आता सांगू नाही शकत। तर वरती गेल्यावर बघू आता कसं वाटतंय, कसं आहे सर्व वरती। तर आपण खूप गडकिल्ले फिरलो, पण आता तुला रायगडला चाललो आपण पहिल्यांदा। तुला कसं वाटतंय? रायगडला पहिल्यांदा चाललो आहे आणि नेमका मी राज्याभिषेकच्या दिवशी चाललेलो आहे। आता आपलं भाग्य, सौभाग्य एवढ्या अंगावरती काटा आलेला आहे माझ्या की आम्ही चाललो आहे। तुला कसं वाटतंय पहिल्यांदा? मी पहिल्यांदा नाही, मी दुसऱ्यांदा गेलो। ओके। याच्या आधी ही रोपवे नव्हती, जुनीवाली रोपवे होती। अच्छा। जी भारतात सर्वात प्रथम रायगड किल्ल्यासाठी सरकारने बनवून दिली होती। ओके। 12 ते 13 वर्ष आधी मी गेलो होतो, तेव्हा ही रोपवे नव्हती। ओके, दुसरी होती। ही जी काय 2016ला झाली ना स्थापना या रोपवेची? ही 12-13 वर्षानंतर आज। चला वरती बघू आता काय सर्व तयारी। तर बघू शकता तुम्ही आपली ट्रॉली आलेली आहे आणि आता आपण जाणार आहे समोर। सहा आणि 3 बसा। चला 4 मिनिटाचा प्रवास आहे, पण 4 मिनिटं आपल्या आयुष्यातला एक सर्वात भारी प्रवासापैकी एक असणार। आणि आज जी मेमरी होणार आहे झूल क्यों रहा है इतना? चाची इसका स्टेबलाइजर किधर? व्हेरी एक्साइटेड। स्टेबिलायझर उधर बैठा है। इसका स्टेबलाइजर किधर है? चाची ये झूल क्यों रहा है? चाची ये बहुत हिल रहा है। उसमें फॉरेनर नहीं लग रहा है। चाचू चाचू चूचा मेरी तो बोबली बढ़ गई है। तर आपला रोपवे चालू झालेला आहे अखेरकार। करियर खूप कष्टाने, करियर की ऊंचाई पे, खूप वाट बघितली या क्षणाची। करियर की ऊंचाई पे। जय शिवाजी महादेव। मागचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला। आई अपने ग्रुप है। ये ठोकेगा, ये ठोकेगा। माली हिम्मत है, मेरा हाथ पकड़। ए भाई थोड़ी पटने लग गए मेरी अभी। बहुत फास्ट आता है, लगता नहीं। छत्रपती शिवाजी महाराज की जय। व्ह्यू दाखव। ये मोबाईल तिथून पडतो सटकून। आपले दुसरे मित्र पण दाखवतो तुम्हाला। मेरा हात पकड ना सन्या। नाही दिसणार, सॉरी। रोप आता एकदम हे बघू पण नाही शकणार। निखिल जरा मागे बघ। नाही मागे बघू शकतो तू, एक नंबर व्ह्यू आहे। ये सन्या मेरा हात पकड ना सन्या। ये ट्रॉली हलती है, हलू नका जास्त, सगळे तिथे एक साथ। ये बबल्या हिलमत ना। हिलमत। अरे जस्ट पोहोचलो आता। ये बघ तो क्षण येणार आहे। अरे तो क्षण आला बघ इकडे। हाँ तो शने मेरी फटी पड़ी है, मेरे को कोई जय शिवाजी, जय भवानी। राज तिलक की करो तैयारी। अरे भगवा पहन के आया भाई। तुला सांगू का, उधर से तुम लोग क्यों ज्यादा फट रहे, इधर से हम लोग नहीं फट रहे। आम्हाला हे दिसतंय सर्व। मागे बघितल्यावर माझे चक्कर पहाड़ पे चढ़े। क्यों गया उससे मिलने? ते जाऊ दे आता थोड्या वेळचा काय असतो। अरे याचा चेहरा लाल झालाय, कुछ नाही।
थोड्या वेळचा कष्ट. ये टाइम कान बंद हो गया ना, कान बंद. ये जो टाइम है ना वो एक नंबर टाइम है, जिंदगी का सबसे बेस्ट है. ए भाई मेरा हाथ मत छोड़ तू, कुछ भी कर एक हाथ से कर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. हम लोग कभी आएगा इसमें, हमारा भी निकाल. असं वाटतंय तुला? स्कूटी हो गई अभी, ऊपर आया ना, स्ट्रेट हो रहा है अभी, रोप स्ट्रेट हो रहा है इसलिए वो थोड़ा स्लो हो रहा है. कैसा लग रहा है? कसं वाटतंय आता? कसं वाटतंय? ऑसम. ये मेरे को हिला मत. अभी क्या हवे में उतर नीचे नहीं देख रहे हो? टर्बुलन्स टर्बुलन्स टर्बुलन्स. आला आला आला. आलो आलो आलो. इंसान देख के मजा आ रहा है. इंसान देख के मजा, पहली बार खुशी हुई जब देख के. खोलो भाई खोलो, कुछ तो बोलो. ऐसा हिलता तो उधर असती आज. चला ओ सर, पुढे चला. याला माहित नाही खाली जाताना काय होणार. लास्ट के 10 फ्लोटिंग याला नाव येते, खाली जाताना काय होणार. आम्ही असंच बसणार आता जिथे बसलो तिथे. इसका आवाज सुन रहा था मैं. हिला मता बिठा दिया. कसा होता अनुभव? बस महाराजांनी बोलवलं आणि आम्ही आलो. हो. कसा होता अनुभव? कसा एक होता? नंबर एक नंबर. थोडस भीती वाटली पण नंतर भीती निघून गेली. जे समोरच्या साईडला बसलेले ना त्यांची वाट होती. आपल्याला काय नाही वाटलं, आपण असं बघत होतो ना. चला आता थोडासा लास्ट स्नॅप घेतो आणि त्याच्यानंतर गड किल्ल्यावर. हे मला त्यांनी तू बाजूला होत करून जय श्री. तर आता आलोय रायगडावरती. सर्व किल्ल्यांवरती आजकाल व्यवस्था खूप चांगली असते. खाण्यापिण्याची बोला किंवा मेडिकल इमर्जन्सीसाठी पण काही डॉक्टर्सची टीम इथे अवेलेबल आहे. परत वॉशरूम बोला, सर्व गोष्टी सर्व चांगलेच मॅनेजमेंट आहे बघायला गेलं तर. फक्त एकच गोष्टीचा दुःख होतो का जर गड किल्ल्यांची अवस्था पण थोडी अजून सुधारणा केली तर ते पण जे आपल्यात खलतोय गोष्ट ती पण जाईल. जसं तुम्ही बघू शकता थोडी अवस्था खराब झालेली आहे गड किल्ल्यांची. त्याच्यावर पण जरा सरकारने लक्ष दिलं पाहिजे. सरकारने काय आपल्या सर्वांचंच त्यामध्ये काही ना काही योगदान झालं पाहिजे. सो बाकी तर व्यवस्था सर्व नीटच आहे. आज होता आपल्या शिवरायांचा राज्याभिषेक सोहळ्याचा दिवस. त्यात रायगडावर गर्दीचा भाग असणार ते साहजिकच. तरी तुम्ही इथे बघू शकता सर्व वयोगटातील माणसं, वृद्ध असो किंवा लहान मुलं, आपल्या शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा तो क्षण अनुभवाला इथे आलेले आहेत. असेच लाखोच्या संख्येत मावळे गडावर येतात. पण यात खरे मावळे कोण? तर खरे मावळे हे ढोल पथकवाले, सफाई कामगार, आचारी लोक, गड किल्ल्यांची योग्य वाट दाखवणारे. या लोकांमुळेच आपला राज्याभिषेक सोहळ्याचा कार्यक्रम योग्य रीतीने पार पडतो. कधी तुम्ही गड किल्ले चढताना हा विचार केलाय का तेव्हाच्या पायऱ्या किंवा तेव्हाचा बांधकाम आत्ताच्या बांधकामापासून चांगला आणि मजबूत का आहे? तर त्याचं उत्तर सोपं आहे.
तर आत्ता बांधकाम करणाऱ्या लोकांना सिमेंटची जाण आहे, पण गड किल्ले बांधणाऱ्या लोकांच्या काळजात इमान होता. इमान हा शब्द जरी छोटा असला तरी खूप मोठे मोठे कार्य घडवून जातो. त्याचंच एक उदाहरण म्हणजे आपला रायगड. हा फक्त दगडावर दगड रचून उभा केलेला गड नाही, तर आपल्या स्वराज्याचा इतिहास आहे. जी गोष्ट मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला बोलत होतो का गड किल्ल्यांची अवस्था थोडी खराब झालेली आहे, ती या कारणांमुळेच. मानलं की गडांची पुनर्रचना करणं ही काही छोटी गोष्ट नाही, पण खरंच ही काही एवढी मोठी गोष्ट आहे का? आर्थिक कारणांवरून ही अवस्था आहे हा विषय तर असलाच नाही पाहिजे. सरकारने किंवा महाराष्ट्रामधील पोरांनी जरी मनात ही गोष्ट आणली आणि योग्य रीतीने फंड्स रेज केले आणि ते योग्य रीतीने वापरले तर वर्षभरातच एक बदल आपल्याला बघायला भेटेल. मित्रांनो, मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे. लढणारी पिढी लढली, आता आपल्याला फक्त जपायचं आहे. आणि ज्या गोष्टीसाठी आलोय, ज्या क्षणासाठी आपण इथे आलोय, फायनली आपण तिथे पोहोचलेलो आहे. दाखवतो तुम्हाला, थांबा. आणि वरती येताच दिसलं, रायगडावर एक उत्साहाची लाट होती. वातावरण प्रसन्न होतं आणि जणू गर्दी ओरडून ओरडून सांगत होती का महाराज त्यांच्यासाठी काय मायने ठेवतात. आणि इथे होळीच्या मैदानावरती मर्दानी खेळ चालू होते. जणू हा क्षण त्यावेळेस किती सुंदर असेल हे आठवण करून देत होतं. ती प्रजा, ते मावळे किती भाग्यशाली होते जे त्या प्रसंगी तिथे उपस्थित असतील. महाराजांच्या दरबारात जाण्याच्या आधी
हा भगवा ध्वज फडकताना पाहिला. आतमध्ये हजारोच्या संख्येमध्ये शिवभक्त होते. निव्वळ आपल्या शिवरायांचा राज्याभिषेक पाहण्यासाठी आले होते. आम्हीही क्षणभरही न थांबता आपल्या राजाच्या राज्याभिषेक सोहळा पाहण्यासाठी आणि त्यात सहभागी होण्यासाठी आतमध्ये गेलो. शिवमुद्रा कुलसंगी पुणे. या ठिकाणी शिवमुद्राचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे. पूर्ण राष्ट्राचा कार्यक्रम समिती आणि सर्व आयोजकांनी हा स्टेज आम्हाला खाली करून द्या. असणार गोंधळाची तयारी आम्हाला करायची. सोलापूरवरून आलेले शिवरत्न वाटप चालू झालेला आहे. जे काय जिन्नस आहे ते सोलापूरच्या बाजूच्या
वाटलं नव्हतं एवढं चांगलं दर्शन होईल, पण खूपच चांगलं दर्शन झालं, अपेक्षापेक्षा पण जास्त. खूप खुश आहे मी आज, खूप खुश, सांगू नाही शकत तुम्हाला. थोडा इमोशनल पण आहे. रायगडावर यायची इच्छा सर्वांची असते आणि राज्याभिषेकच्या दिवशी स्टेजवर असणं महाराजांच्या स्मारकाच्या खाली खूप मोठी गोष्ट आहे. तर खूप चांगलं वाटतं, खूप चांगलं वाटतं, सांगू नाही शकत तुम्हाला. जाण्याचा प्रवास, आता जाण्याचा प्रवास, परतीचा प्रवास. काय बोलतो, येणं झालं ना धन्य, सफल एकदम सफल. एक नंबर वाटलं, एक नंबर. भूषण कसं वाटलं? नाही मॉलवरती आहे परत, एक नंबर दर्शनच झाला प्रॉपर. वाटलं नव्हतं, अपेक्षापेक्षा जास्त भेटलं करायला. अगदी महाराजांच्या समाधीच्या जवळ स्पर्श करून. चला आता चाललो रोपवेने परत खाली. बाय. मत भेटू, मैं उधर ही बैठूंगा क्योंकि सामने बैठूंगा, मेरे को पता है ना. अरे ये ना इकडे. इसकी पट रही है, इसकी पट रही है, इसकी इसकी. त्याला काय होतं, 3 लाख रुपये घेईल, फोटोचे 1 लाख. मजा आ रहा है. आसमान के ऊंचाइयों पर कसं वाटतंय? तुला वरती चढताना असं वाटलं ना का तू हा दिवस पडले चाललो सरतात. हाय, एक नंबर एंडिंग, एक नंबर गड. चला आता सर्व दर्शन झाले, महाराजांचे दर्शन झाले, महाबळेश्वर फिरलो. मेन हे दर्शन झाले ते महत्त्वाचं होतं. आता घरी परतीच्या प्रवासाला. चला बाय बाय बाय. सबस्क्राईब फॉर मोर.